स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे उमेदवार आशिष जाधव आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार मनोज पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या गाव बैठक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे। आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मतदारांच्या संवाद दौऱ्यामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मिरज तालुक्यातील सिद्धेवाडीमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळाला। सिद्धेवाडी, पाटगाव, करोली, काकडवाडी, रसूलवाडी, कांचनपूर, सांबरवाडी, मानमोडी, कळंबी आणि तानंग या 10 गावांमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी गाव बैठक दौरा करण्यात आला आहे। सांगलीचे खासदार व मिरजेच्या मास्तराने बोलताना तारतम्य ठेवावे। विकास कोणी केला आहे हे जनतेला माहीत आहे। जनता सुज्ञ आहे, त्यामुळे जनता आम्हाला मतदान करते। मास्तराने तर बेडगेत अक्कल पाजवळली। ज्या बेडग येथील मंदिरात उभा राहून आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काय विकास केला अशी टीका केली। त्या मरगाई देवी मंदिराचा विकास मीच केला याचे तर भान असायला पाहिजे होतं। जनता ही आमच्या पाठीशी आहे असा दावाही आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी केला। आणि अशी भाषा करायची की ते चांगली परवानगी आपला खासदार काय बोलावं किती बोलावं। सभागृहात 2 शब्द बोलल्यानंतर मी सगळ्यात म्हणजे मी एवढा व्याख्याता आहे, एवढा मी विकास करणार आहे। अरे आमच्या गावात एखाद्या जर पार्टी मुंबई टाकली का एवढा बोलता म्हणावं वर्ष झालं, दिवस झाला तुम्हाला खासदार होऊन आमच्या गावात एखाद्या तरी मुंबईत पण टाकली का टाकल्याचं सांगा, कशाला बोलता म्हणा। तुमची खानदानी गेली काय पट्टणी वाटत पाडणार नाही पैशाचं नाही। विकास झाला असेल, माझ्या गटात विकास किती झाला तुम्हाला संपवतो। सोनेला 26 कोटी रुपये दिले, कुरुलियमला 28 कोटी, कांचनपूरला 13 कोटी, पाडगावला 17 कोटी, कसोवाडला 3 कोटी, काकडवाडीला 3 कोटी 5 कोटी आहेत, मानमोडला 8 कोटी 87 लाख आहे, सांबरवाडला 1 कोटी 3 लाख आहे। असे एकूण 152 कोटी या घरात आपण खर्च केला। देशामध्ये एखादं मास्तरनं भाषण केलं होतं काहीतरी काय इतकं अक्कल बघा, तुम्ही शिक्षक आहात, विचार करून बोलायला पाहिजे। खाण्याने विकास केला कुठं म्हणणार बेडक मध्ये, बेडकला मी 154 कोटी दिली। त्याच गावात जाऊन भाषण करायचं, भाषण कुठे केलं मुरगुळे मंदिर, ते मुरगुळे मंदिर 3.5 कोटी बांधले। अख्खं कुठं पगावी काय करावं, ज्या मंदिरात उभा आहे त्या मुरगुळ्याच्या मंदिराचा उद्धार मी 3.5 कोटी विचारले।